पेपराचा निषेध असो. नवा काळ 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 पेपराचा निषेध असो. नवाकाल पेपराचा निषेध असो नवाकाल पेपराचा निषेध असो तो बोलणार आहे, तो पुढे राहा. नवाकाल पेपराचा नवा काळ पेपराचा निषेध असो. नवा काळ पेपराचा निषेध असो. नवा काळ पेपराचा निषेध असो. जवळ एकटाच दिसणार. नाही चालेल. आम्ही आजपर्यंत नवाकाळ वृत्तपत्राला खूप आदर्श वृत्तपत्र म्हणून समजत होतो, पण काल धनगर समाजावरती बोधकथा म्हणून शंकर कडव या व्यक्तीने निर्दयी धनगर म्हणून धनगरावरती जो लेख लिहिलेला आहे बोधकथेमध्ये, त्याचा आज आम्ही धनगर समाज, महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ मुंबई प्रदेशच्या वतीने जाहीर निषेध करतो. हा जो या प्रकारे जाणून बुजून धनगर समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न या वृत्तपत्र माध्यमातून करण्यात आला आहे. आज ह्या ठिकाणी धनगर समाजाची उन्नती, धनगर समाजाची प्रगती, ह्या ब्राह्मणवाद ह्या लोकांना आज हे होत आहे, त्रास होत आहे या गोष्टीचा. आणि म्हणून जाणून बुजून मागे सुद्धा तरुण भारतमध्ये त्या जोशी म्हणून त्या भडव्याने एका अशाच पद्धतीचा धनगर समाजाला बदनाम करण्याचा लेख लिहिला होता. आजही त्या कडव त्या हरामखोराने धनगर समाजावरती बोधकथा म्हणून जाणून बुजून धनगर समाजाला बदनाम करण्याचा हा जो त्याने बोधकथा लिहिलेली आहे कथा. आणि नवाकाळ हा पेपर आम्ही सुद्धा खूप मानत होतो, पण आज नवाकाळने ज्या पद्धतीने ही बोधकथा न वाचता न पाहता का डोळं झाकून हे लिहितात का, त्यामुळे या वृत्तपत्राचा धनगर समाज उन्नती मंडळ मुंबई प्रदेशच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. आणि हा जर प्रश्न जर त्यांनी उद्या माफी नाही मागितली तर हा संपूर्ण महाराष्ट्रभर नवाकाळवरती बहिष्कार टाकण्यात येईल. आणि नवाकाळ हा पेपर जर त्याचा खप आज एक नंबरचा खप म्हणून समजला जातोय, तो खप सुद्धा नंतर बंद होईल. आणि नवाकाळचा जर उद्याच्या याच्यामध्ये जर माफी मागून नाही आली तर त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाकडून जो कडवा विरोध होईल, त्या विरोधाला या नवाकाळला सामोरे जावं लागेल. हे या ठिकाणी आज आम्ही ह्या वृत्तपत्राची होळी करून ह्या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध केलेला आहे. नवा काळ पेपराचा निषेध असो. नवा काळ पेपराचा निषेध असो.